हा रिझल्ट मलाच एका शेतकऱ्याला बटेदाराला भेटलेला आहे. काय तुम्ही जर ही वापरीत नव्हता तर कष्ट वाया जात होतं का नाही? उघडपणे 1000%. मग कष्ट जर वाया जात असेल आणि वापराबाहेर निघेल जर आपण स्वीकारित नसेल तर मग आपण आपली जिरून घेतोय. मला वैयक्तिक असं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे शब्द आता ती माझ्या नाही, तोंडात नाही, काढा मला नाही, नको वाटतो. तुम्ही हे जे काही थोडक्यात वापराबाहेरचं मार्गदर्शन वापरलं तुम्हाला महाग आहे असं वाटतंय का? नाही, काहीच नाही, काहीच नाही. 1 महिन्याचं शेड्यूल म्हणजे काहीच नाही ते. बरोबर आहे का नाही? नाही. मग मला काय म्हणायचंय, कदाचित जर भगत सरांचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांनी किंवा तुम्ही दोघांनी पण स्वीकारलं नसतं तर आज ह्या केळीची परिस्थिती काय असते तुम्हाला काय वाटतं? निम्मा प्लॉट मोडायची वेळ आली असती. निम्मा प्लॉट पूर्ण गेलेला होता. निम्मा म्हणजे रुपयातल्या 12% प्लॉट पूर्ण गेलेला होता. पूर्ण. बरं मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणताय मोडायची परिस्थिती होईल. समजा तुम्ही मी म्हणतो मोल लावी तर आपण ह्याला जे काही खर्च केलाय तुम्ही तुमच्या पद्धतीने वेळ दिलाय, खर्च केलाय, झाडं इकत आणलेली ती टिश्यू कल्चरची, ही गेलेला खर्च आपल्याला मोलला म्हणजे येणार आहे का? 15 दिवसात रिझल्ट कळला की ही बाग फेल गेलेली होती. ही रोप 2970 टोटल आहेत. त्यातली जवळजवळ 2000 रोप बारीक होती. आज जवळजवळ माझ्या हिशोबाने 75% रोप कव्हर झालेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे 15 दिवसात दोन डोस, 2 फवारण्या आणि 2 ड्रीपद्वारे औषध सोडलेलं. 2 डोस दिलेत आणि फक्त रोहवर गुरथरच्या 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे. तरी बारीक बघितलं तर पहिले आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत तर त्याच्यात केळी बसलेली दिसते बसलेले पूर्ण वय बसलेले. खाल्लेली. आणि आता जर बघितलं तर केळीवरती अगदी टवटवीत टवटवीत एक नंबर आहे. फ्रेशपणा आणि थोडक्यात खाल्लेलं वय बाहेर काढले. काढले. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, ही जी केळी आहे भगत सरांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं देतच होता. देतच होतो की म्हणजे जे काय आपण मायक्रोन देतो, टॉनिक देतो, वॉटर सोलेबल देतो, दाणेदारचे बेसळचे आपण जे डोस करीत असतो, पाणी देत असतो, हे सगळं तुमचं चालूच होतं. पण प्लॉट उचलत होता का? नाही, त्याचा रिझल्ट काहीच नाही. बरोबर आहे का नाही? बरं आता सगळ्यात महत्वाचा विषय, तुमचे ह्या केळीचे जे मालक आहेत ते कोण आहेत? विपुल सुभाष गोरे डॉक्टर आहेत. म्हणजे मी काय गोष्टीचा उल्लेख करतोय, डॉक्टर म्हणजे ते काय म्हणजे थोडक्यात क्वालिफिकेशन त्यांचं आता मी म्हणायची गरज नाही. डॉक्टर ह्या नावातच सगळं समजणाऱ्याला समजतं. मग मला काय म्हणायचंय, डॉक्टर असताना पण आणि तुम्ही थोडक्यात इथं कष्ट करीत असताना पण आणि डॉक्टर साहेब अनुभवाने अभ्यासाने ह्याला सगळं काही देत असताना पण प्लॉट उचलत होता का? नाही 1% नाही. बरोबर आहे का? पण ज्या वेळेस वापराबायोनिकचा स्पर्श झाला आपल्या रानाला त्यावेळेस तिथनं पुढे रान आणि थोडक्यात केळीनी कातण टाकली का नाही? टाकली. मराठी म्हण जशी आहे, सापाने एखाद्या जर कातण टाकली तर तो चपळ होतो असं आपण म्हणतो. बरोबर आहे का नाही? तसं वापराबायोनिकचा ज्यावेळेस स्पर्श झाला तसा थोडक्यात परिसराचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर जसं सोनं होतं तसं आज आपले पीक कुठं वय खाल्ल्यावानी दिसतंय का? आता थोडस म्हणजे पहिलं जसं आहे तसं बारीक मोठंच आहे आता, पण जी वय खाल्लं होतं ती बाहेर पडले. बरोबर आहे ना? वय खाल्लं होतं ते वापराबायोनिकने तुम्हाला बाहेर काढून दिलेलं आहे. म्हणजे काय केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांचं तुमच्यासारखीच परिस्थिती, जे आता सध्या लाईव्ह ज्यांची परिस्थिती असेल, म्हणजे पहिलं थंडी आणि आता ऊन आणि मार्केटमधलं जे पाहिजे ते आणून टाकलं तरी उचलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक सल्ला संदेश ह्या अनुभवाला घेऊन मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? बघा सरांचं जे वापरा बायोटेकचे जे औषध आहे का, ह्याचा मला स्वतः अनुभव आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं औषध आहे. ह्या केळीच्या प्लॉट मध्ये काही नव्हतं. बघा सरांच्या मार्गदर्शनामुळे आज केळीचा प्लॉट इतका बघण्याजोगा आलाय. आणि 1 डोस, ती डोस पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी संपलाय. आता दुसरा डोस घ्यायचा आहे काय. पण सरांच्या त्या एक औषधानं माझ्या शेतीला का ह्या प्लॉटला 100% फरक पडलेला आहे. नव चैतन्य आलं म्हणा, काय हरकत नाही. नव चैतन्य. बरोबर आहे का नाही? बरोबर. ही जर प्लॉट चालू रोप लावल्यापासून त्या 3 महिन्यात ही जर 3 डोस झाला असतं तर आज येण झाली असते केळीची. येण जरी नसती झाली तरी माणूस दिसला नसता, असा वरात करून चालला. पण अवस्थेत आली असती म्हणजे 1000%. म्हणजे तुम्हाला ही एक खंत वाटती ही लागणीपासून पाहिजे. ही अगदी 3-3.5 महिन्याची केळी किंवा 4.25 महिने झाल्यानंतर तुमच्याकडे हे मार्गदर्शन आलं. पण त्याच्या अगोदर जर कदाचित तुम्ही वापरला असतं. बघा सर, बरं का, ही रोप लावल्यापासून तुमचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला भेटलो असतो का, आज ह्या केळीचा रिझल्ट वेगळा दिसला ह्याच्यापेक्षा सुंदर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. भीमराव महादेव बोडरे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. तर आता ही शेत कोणाचं आहे बरं? शेत गोरे, डॉक्टर विपुल सुभाष गोरे.
अमृता हॉटेलचे मालक तर त्यांचं क्षेत्र तुम्ही बटन केलंय बटन केली. आणि ही इथं केळी लावली आहे. हा केळी केली. केळी ऊस हे वगैरे सगळंच तुम्ही क्षेत्र बघताय त्यांचं. हा तर ही आपली केळीची लागण करून किती दिवस झाले अंदाजे? तरी अंदाजे 3-3.5 महिने झाले सर. 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. हा तर तुम्हाला आता ह्या प्लॉट मध्ये म्हणजे प्रॉब्लेम काय वाटतोय बरं? प्रॉब्लेम याची वाढच नाही सर. 3.5 महिन्यात बाग बांधली पाहिजे. हा. 1 महिन्यात तर कमीत कमी. पण त्या मापात वाढ वाटत नाही. हा आणि आता बी काय आहे, जी पान निघतंय ती पान मोठं लांब रुंद निघायला पाहिजे. निघा पाहिजे. ते लांब रुंद पान निघणार तेवढंच निघतंय. हा तेवढं निघते. गच्चा जरासा धरलेला वाटतोय प्लॉटनं. हा हा हा. तर आज तारीख काय बरं? आज 5/1/2026. 5 जानेवारी 2026. 26. तर आपण काय करणार आहे या प्लॉटसाठी आजपासून वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन चालू करणार आहे. बर. तर ह्याच ठिकाणी परत नंतर बी येऊन 1.5-2 महिन्यानंतर जी काय प्लॉटमध्ये पाठीमागं बदल होतोय ते आपण दाखवणार आहे. तर पुढल्या वेळेस ज्या टायमाला येणार आहे आपण 1.5-2 महिन्यांनी हा. त्या टायमाला पाठीमागं प्लॉट बोलणार आहे बरोबर आहे. आणि मग तो मी ती त्याची प्रतिक्रिया सांगणार आहे. सांगणार आहे. हा, प्लॉट जर पाठीमागं नाही बोलला तर आपण पुढे काय बोलू शकत नाही. नाही बरोबर आहे. हा, तर आपल्याला ती येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये बघायचंय काय बदल होते ते काय नाही. आपण थोडस आतमध्ये बघूया. आणि लोकेशनला आपण जर म्हणलं तर ही रस्ता आहे, शेतात जाणारा रस्ता, आणि 2 नंबर लाईन आणि 4 नंबर झाडापाशी तुम्ही उभा आहेत. हा हा. ही जी काय तुमचं टी वगैरे आहे काय दिसतंय, ह्याच ठिकाणी आपण नंतर येऊन लोकेशन काढणार आहे. कारण काय आहे माहिती आहे का, आपल्याला डामक्यात उभं राहून हे काढायची सवय नाही. नंतर शेवट इथं लहान जरी असलं तरी आपण लोकेशन हीच दाखवणार आहे परत शेवट बी. म्हणजे काय परत आतली परिस्थिती असेल ते असेल, आपल्याला लोकेशन फक्त बदलायचं नाही परत. बरोबर. तर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. भीमराव महादेव बोलरे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं, आता ही जी केळीचा प्लॉट आहे, ह्या केळीच्या प्लॉटसाठी आपल्या शेजारी जे समाधान भगत सर उभा आहेत, हा. ह्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर 5 जानेवारी 2026 ला, 26. बरोबर आहे का? आणि आजची बरोबर. तारीख किती आहे? आज 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारी 2026 आजची तारीख आहे. म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन देऊन फक्त 1 महिना आणि 20 दिवस आहे. हा, 1 बरोबर. महिना 20 दिवस. मग तुम्ही जो जमिनीतला डोस सोडला आणि स्प्रे घेतले, त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिकचं जे समाधान भगत सरांनी मार्गदर्शन दिले त्याच्यात काहीतरी पॉवर आहे, प्लॉट आपला उचलायला लागलाय, काळुकी दिसायला लागली, असं तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं? 2 डोस झाल्या, म्हणजे 1 डोस म्हणजे या बघा सर 1 महिन्याचा डोस घेतला, त्याच्या 2 डोसात 15 दिवसात रिझल्ट कळला की ही बाग फेल गेलेली होती. ही रोप 2970 टोटल आहेत. त्यातली जवळजवळ 2000 रोप बारीक होती. आज जवळजवळ माझ्या हिशोबाने 75% रोप कव्हर झालेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे 15 दिवसात 2 डोस, 2 फवारण्या आणि 2 ड्रीपद्वारे औषध सोडलेलं. 2 डोस दिलेत आणि फक्त रोहवर गुरथरच्या 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे. तरी बारीक बघितलं तर पहिले आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ आहेत, तर त्याच्यात केळी बसलेली दिसते बसलेले पूर्ण वय बसलेले. खाल्लेली. आणि आता जर बघितलं तर केळीवरती अगदी टवटवीत टवटवीत 1 नंबर आहे. फ्रेश पाना आणि हा. थोडक्यात खाल्लेलं वय बाहेर काढले. काढले. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, ही जी केळी आहे भगत सरांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं देतच होता. देतच होतो की. म्हणजे जे काय आपण बाकी- मायक्रोन देतो, टॉनिक देतो, वॉटर सोलेबल देतो, दाणेदारचे बेसळचे आपण जे डोस करीत असतो, पाणी देत असतो, हे सगळं तुमचं चालूच होतं. पण प्लॉट उचलत होता का? नाही त्याचा रिझल्ट काहीच नाही. बरोबर आहे का नाही? बरं, आता result सगळ्यात महत्वाचा विषय, तुमचे ह्या केळीचे जे मालक आहेत ते कोण आहेत? नाही. विपुल सुभाष गोरे डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत. म्हणजे मी काय गोष्टीचा उल्लेख करतोय, डॉक्टर म्हणजे ते काय म्हणजे थोडक्यात क्वालिफिकेशन त्यांचं आता मी म्हणायची गरज नाही, डॉक्टर ह्या नावातच सगळं समजणारं समजतं. मग मला काय म्हणायचंय, डॉक्टर असताना पण आणि तुम्ही थोडक्यात इथं कष्ट करीत असताना पण
आणि डॉक्टर साहेब अनुभवाने अभ्यासाने ह्याला सगळं काही देत असताना पण प्लॉट उचलत होता का? नाही 1% नाही बरोबर आहे का? पण ज्या वेळेस वापरा बायोरेनिकचा स्पर्श झाला आपल्या रानाला त्यावेळेस तिथनं पुढे रान आणि थोडक्यात केळीनी कातण टाकली का नाही? टाकली मराठी म्हण जशी आहे, सापाने एखाद्या जर कातण टाकली तर तो चपळ होतो असं आपण म्हणतो, बरोबर आहे का नाही? तसं वापरा बायोरेनिकचा ज्यावेळेस स्पर्श झाला तसा थोडक्यात परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर जसं सोनं होतं तसं आज आपले पीक कुठं वय खाल्ल्यावानी दिसतंय का? आता थोडस म्हणजे पहिलं जसं आहे तसं बारीक मोठंच आहे आता, पण जी वय खाल्लं होतं ती बाहेर पडले. बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, कदाचित जर भगत सरांचं मार्गदर्शन डॉक्टर साहेबांनी किंवा तुम्ही दोघांनी पण स्वीकारलं नसतं तर आज ह्या केळीची परिस्थिती काय असते तुम्हाला काय वाटतं? निम्मा प्लॉट मोडायची वेळ आली असती. निम्मा प्लॉट पूर्ण गेलेला होता. निम्मा म्हणजे रुपयातले 12% प्लॉट पूर्ण गेलेला होता पूर्ण. बरं, मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणताय मोडायची परिस्थिती होईल, समजा तुम्ही मी म्हणतो मोलला बी, तर आपण ह्याला जे काही खर्च केलाय तुम्ही तुमच्या पद्धतीने वेळ दिलाय, खर्च केलाय, झाडं इकत आणलेली ती टिश्यू कल्चरची, ही गेलेला खर्च आपल्याला मोलला म्हणजे येणार आहे का? नाही शक्यच नाही. पण आता आता निघणार. आता निघणार. आता वाटतंय का मोडासारखा? नाही आणि आता कोणी करता म्हणलं मोडता का प्लॉट तर शक्यच नाही. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, बारीक जर अभ्यास केला आपण तर वापरा बायोरेनिक इतकं आपल्या शेतीसाठी गरजेचं आहे की सोपी शेती करायची म्हणलं तर लागणीपासून कुठलंही पीक असू द्या, लागणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत वापरा बायोरेनिक कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी जर वापरलं तर तुम्हाला समस्या जाणवणार नाहीत. समस्या कुठल्या असतात सांगतो. शेतीत कुठलाही प्लॉट असू द्या, आता ही केळी कुठलाही प्लॉट असू द्या, केळी असू द्या किंवा कुठलाही असू द्या, ज्या वेळेस प्लॉट वय खातो, वेळ घेतो, थंडी धरतो, टेम्परेचर धरतो, बोकड्या येतो, मुळी थांबती, पाणी निचरा करीत नाही जमिनीमध्ये, पाणी जमीन धरून ठेवती आणि जमीन आवाळी येते, त्या टायमाला ज्या समस्या वाढत चालतात तर प्लॉट वय खातो. एका भाषेत उत्तर द्यायचं म्हणलं तर, आणि ज्यावेळेस प्लॉट वय खातो त्यावेळेस तर कुठलाही शेतकरी कुठलंही पीक असू द्या त्यावेळेस खर्च वाढतो, आणि खर्च वाढून प्लॉट ज्यावेळेस वय खातो त्यावेळेस शेती करताना कुठलाही शेतकरी असू द्या, शिकलेला असू द्या, तो अडाणी असू द्या, कसाही असू द्या, कष्टाळू असू द्या, त्याचं मन कसं खचतं की मी माझ्या पद्धतीने एवढा कष्ट करून खर्च करून वेळ देऊन माझं पीक त्या खर्चानुसार, वेळेनुसार, वयानुसार अपेक्षित का वाढ व्हायना, ही स्वतःच्या मनाला कष्टकरी शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकनी दिलेलं आहे, प्रॅक्टिकल मध्ये काढून दिलेले. आज आम्ही कुठे उभा आहेत? माझ्या शेतीत उभा आहे, माझ्या प्लॉट मध्ये उभा आहे तुमचं, बरोबर आहे नाही? जी प्लॉट जिथं लोकेशन आहे तिथं, म्हणजे जिथं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथ्या झाडापाशी उभा आहे, जिथं जसं पहिलं तुम्ही चौथ्या झाडापाशी दुसऱ्या लाईन मध्ये उभा आहे, आज पण आपण तिथं उभा आहे. ह्याची जर उंची बघितली तर हिथंही, आणि ह्याची जर उंची बघितली तर माझ्या डोक्याच्या वर आहे. म्हणजे जसं ही बारीक होतं तसं आता बी बारीक आहे. ही अर्ध्या 1 फुटाचा फरक आहे, नाही असा विषय नाही, पण फरक क्वालिटी फरक आहे. हा, आणि तुम्ही हे सोलल्यानंतर केळी बांधून घेतली, सोलल्यानंतर मग ही केळी आम्ही तुम्हाला थोडक्यात समाधान भगत सरांनी मार्गदर्शन देण्या अगोदर हे केळीचं किती वय होतं अंदाजे? तरी 4 महिने झालते पूर्ण. आपला डोस घ्यायच्या वेळेस केळीला आपल्या 3.5 ते 4.25 महिने कंप्लीट झालं बा, म्हणजे लागणीपासून. म्हणजे थोडक्यात जे वय खाल्लं होतं ते वापरा बायोरेनिकने तुम्हाला बाहेर काढून दिलेलं आहे. म्हणजे काय केळी क्षेत्रातले शेतकरी ज्यांचं तुमच्यासारखीच परिस्थिती, जे आता सध्या लाईव्ह ज्यांची परिस्थिती असेल, म्हणजे पहिलं थंडी आणि आता ऊन, आणि मार्केटमधलं जे पाहिजे ते आणून टाकलं तरी उचलत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक सल्ला संदेश हे अनुभवाला घेऊन मोकळ्या मनाने काय सांगू शकाल? बघा सरांचं जे वापरा बायोटेकची जे औषध आहे का, ह्याचा मला स्वतः अनुभव आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं औषध आहे. ह्या केळीच्या प्लॉट मध्ये काही नव्हतं. बघा सरांच्या मार्गदर्शनामुळे आज केळीचा प्लॉट इतका बघण्याजोगा आलाय. आणि 1 डोस, ती डोस पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी संपलाय, आता दुसरा डोस घ्यायचा आहे काय. पण सरांच्या त्या एक औषधानं माझ्या शेतीला का ह्या प्लॉटला 100% फरक पडलेला आहे. नव चैतन्य आलं म्हणा, काय हरकत नाही. नव चैतन्य, बरोबर का नाही? बरोबर. मग मला काय म्हणायचं बघा, करणी लागली. आणि ह्याच्या अगोदर जे पैसे लावत होता तुम्ही मार्केट मधलं काय आणून, ते करणे लागत होते का? नाही, त्याच्या दुप्पट पैसे ह्याच्या आधी गेलेले आहेत.
पण त्याचा नजरेला दिसत होता का जी नाही, पाहिजे ती? नाही, नाही, नाही. मग मला काय म्हणायचे, तुम्ही हे जे काही थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं, तुम्हाला महाग आहे असं वाटतंय का? नाही, काहीच नाही, काहीच नाही. 1 महिन्याचं शेड्यूल म्हणजे काहीच नाही ते. बरोबर आहे का नाही? नाही. मग मला काय म्हणायचे, ही जी केळी ले शेतकरी आहेत जे आपले युट्यूबला व्हिडिओ पाहतात, ह्यांच्यासाठी तुम्ही एक हे मार्गदर्शन शंका घेऊन वापरलं पाहिजे, अगदी काही प्लॉट पाहून वापरलं पाहिजे का, हे व्हिडिओमध्ये जे झालेले बदल आहेत हे पाहून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की बाबा ज्यांचे प्लॉट खालीवर झाले त्यांनी, का अगदी फक्त व्हिडिओच बघत राहिलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? नाही सर, ज्या शेतकऱ्यानं असं व्हिडिओ काढल्यात टाकल्यात, त्यांनी काही ही एक म्हणजे फोकस म्हणून केलेलं नाही किंवा काय नाही. एक शेतकरी उभा आहे, बटेदार आहे आणि 6 स्टॉप आहे काय, त्याच्यामुळं तुम्ही जे विचारताय ह्याला माझं प्रतिपादन काय की पूर्ण प्लॉट वाया गेलेला ह्या तुमच्या औषधामुळं मी समाधानी आहे, माझा प्लॉट समाधानी आहे. ह्या औषधाबद्दल माझं कसलंही दुमत नाही की ही औषध, मला वैयक्तिक असं वाटतं की निसंकोचपणे आपले ज्या काही शेतकऱ्यांचे प्लॉट वय खाल्लेले त्यांनी निसंकोचपणे वापरायला काही फरक नाही असं मला वैयक्तिक वाटतं. ना मला बीच वाटतं. बरोबर आहे. अहो, मी 1 महिन्याचा शेड्यूल वापरलेला आहे. हं. ही जर प्लॉट रोप लावल्यापासून त्या 3 महिन्यात ही जर 3 डोस झाला असतं तर आज येण झाली असते केळीची. येण जरी नसती झाली तरी माणूस दिसला नसता, असा मला वर हात दिसलं तर करून चालला. नसताच, पण अवस्थेत आले आली असती म्हणजे- 1000%. हा, म्हणजे तुम्हाला ही एक खंत वाटते ही लागणीपासून पाहिजे होती. हा, ही अगदी हा. 3-3.5 महिन्याची केळी किंवा 4.25 महिने झाल्यानंतर तुमच्याकडे हे मार्गदर्शन आलं, पण त्याच्या अगोदर जर कदाचित तुम्ही वापरला खरं असतं सर बघा तर- सर, बरं का, ही रोप लावल्यापासून तुमचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला भेटलो असतो का, आज ह्या केळीचा रिझल्ट वेगळा दिसला असता. ह्याच्यापेक्षा सुंदर, ह्याच्यापेक्षा सुंदर. हा. काय माहितीये का, डॉक्टर साहेब व्हिडिओ बघत होते आपण, हा. पण ज्या टायमाला डॉक्टर साहेबांना वाटलं अहो, खरंच आपला प्लॉट गुतलाय, आता आणि तरी आता बघू आपण काय आहे. ट्रायल करा, काय अडचण नाही, हम्म. आता बघितलंच पाहिजे ट्रायल करून. नाही, विषय असा आहे बरं का, बारीक अभ्यास केल्यावर भगत सर, विषय असा आहे की शेतकरी कुठलाही असू द्या, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, मी काय म्हणतो, तुमचे प्लॉट गुटल्यानंतर तुम्ही आमच्याकडे कुठलाही शेतकरी येतोय आम्ही त्यांना स्वीकारतोय बरं का, ऐका, आणि स्वीकारून आता आपण ही प्लॉट बाहेर काढलेला हे आपण लाईव्ह दावतोच आहे, तारखेचा वगैरे उल्लेख करून, हा पार्ट वेगळा आहे, ही आपुलकी वापरा बायोनिकची. पण मला वैयक्तिक असं म्हणायचंय की वापरा बायोनिक जर तुम्ही लागणीपासून जर कंटिन्यू ठेवलं तर जी तारांबळ होती ती होणार नाही, ना, सर, आणि मग त्या तारांबळीची वाट का बघायची? का बघायची सर, बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? नाही, का बरोबर. बघायची आपण? बऱ्याच जणांना काय वाटतं की आता ही व्हिडिओ पाहतात, आम्हाला बरेच शेतकरी पण भेटतात, साहेब आपला प्लॉट चांगला आहे, खूप खूप आनंद आहे आम्हाला, तुमचा प्लॉट चांगला आहे, आमचं मार्गदर्शन न वापरता तुम्ही सक्सेस आहेत. पण जर तुम्ही तुमच्या सक्सेस मध्ये जर आणखी दुसरं सक्सेस वापरा बायोनिकचं जर ऍड केलं शकणार, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने 30-35 किलोचा गड काढताय, तर तुम्ही त्याच्यापासून आणखी 4-5-10 किलोनी गडाचं वजन वाढू शकता. ह्याची प्रचिती आपण ह्या प्लॉटवरती उभा राहून बोलतोय. बरोबर आज आहे, जर सर. आपण हीच शब्द जर एखाद्या हॉटेलमध्ये, चौकामध्ये जर चहा पाणी करताना जर आपण बोललो की नाही वापरा बायोनिकचे खूप छान रिझल्ट आहेत, वापरा बायोनिकचे खूप छान रिझल्ट आहेत, आपल्या दोघांवरती कुणी विश्वास ठेवणार नाही. पण आज आपण उभा कुठे आहेत? आपल्या प्लॉटवर. प्लॉटवर. कारण आज मला आपण ह्या झाडांच्या पुढे उभा आहेत, बोर्ड आणि साक्षीदार ही मुक, मुक. कारण पण ही लाबाण नाही, 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 नाही. ही मुक ही आज जर ही मुक बघितलं तर ही कुठे गेलं? या डोक्याच्या वर. डोक्याच्या ही कुठं आलंय? हा, हा. खांद्याला आलंय. खांद्याला आली सर. मग ह्याच्या पुढं आपण जे म्हणतो चमत्कार चमत्कार आणि सत्य सत्य, ह्या सत्य नाही, आपण जे सत्य म्हणतो ह्याच्यापासून वेगळं काय सत्य आहे? नाही सर, वेगळं म्हणजे काय, हा रिझल्ट मलाच एका शेतकऱ्याला बटेदाराला भेटलेला आहे. काय तुम्ही जर ही वापरीत नव्हता तर कष्ट वाया जात होतं का नाही? उघडपणे 1000%. मग कष्ट जर वाया जात असेल आणि वापरा बायोनिक जर आपण स्वीकारित नसेल तर मग आपण आपली जिरून घेतोय, मला वैयक्तिक असं वाटतं. बरोबर आहे. शब्द आता ती माझ्या नाही, तोंडात नाही, काढा, मला नाही, नको वाटतो. हे काय ऊन, ही मोठी पानं दिसते ती त्याची थोडंसं पडेल. zoom करून घ्या. बरं का सर, हा. त्या पडेल्या प्लॉटला काय आज हिथनं बघितलं तर सर ते पान दिसायला लागले, इथनं दिसतंय हिथून उभं राहिलं तर दिसतंय, तिकडे काय होतंय? काय नव्हतं. बसला होता. तिकडं जवळजवळ माझ्या हिशोबाने 1,500 रोप पाहिजे त्या साईडला, हम्म. ती पूर्ण गुडघे लेवलला होती. आज ह्याच्या खांद्या लेवलला टिकली लागली. लेवल होती आणि गच्चा धरलेला होता, हम्म. पानं निघत नाही नाही, हा. आपण जरी इथं व्हिडिओ काढत असलो तरी आपण नाही, सर. एकदम दाखव बरोबर कुठं गच्चा आहे. पहिला अगोदरच ही गच्चा आहे पहिला, जवळ पाणी निघलं पुढं बघा.
अंतर पडत गेली तेव्हा ह्याला जर बघितलं तर पावडर पान लांब रुंद निघाला बरं का ह्या बुंद्याला मी बारकाऊ आता केळीत काम करतो तण काढायचा असू द्या किंवा औषध सोडायचं असू द्या फिरतो एखाद्या जी मला आता जी गेलेला प्लॉट होता का त्या झाडाचा बुंदा खरं इथल्यापेक्षा जास्त झालेला आहे आम्ही बुंदा सुद्धा मोजला होता बरोबर आहे सर म्हणजे बुंदे सुद्धा साईज वाढलेली आहे पानाचा बारीक मोठा आकार झालेला आहे पानाची जाडी वाढलेली आहे पानाला क्वालिटी आहे कलर आहे अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे आपल्याला बरोबर आहे तुम्ही आपण हे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की जो कष्ट करतोय खर्च करतोय आणि वेळ देतोय केळीसारख्या पिकाला आणि हे 11 ते 12 महिन्याचं पीक आहे मग ह्या पिकाला जर कुठलाही शेतकरी कष्ट करीत असताना खर्च करीत असताना वेळ देत असताना ती जर वय खात असेल आणि वय खात असताना पण हे वापरा बायोनिकचे जसा आता व्हिडिओ आपला चालू आहे हे व्हिडिओ पण आपले शेतकरी मंडळी पाहत असतील आणि पाहून जर म्हणत असतील काय ती कंपनीच काम असतं व्हिडिओ काढतात सोडतात त्यांचं ती काय ते पगार घेत असतील पण मला काय म्हणायचंय हे फक्त चाललंय 88 एवढ्यासाठीच की कष्ट करायचं कष्ट वाया जाऊ नये एवढाच वापरा बायोनिकचा हेतू आहे ह्याच्या पुढे दुसरा हेतूच नाही आणि ही जो पण शेतकरी फर्स्ट टू एंड वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरतोय त्या शेतकऱ्याला कलर क्वालिटी क्वांटिटी मध्ये माल निघतोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक बारकाईने जर अभ्यास केला तर तुमच्या जे प्लॉटमध्ये मोडून टाकायचा प्लॉट तुमचा एकदम कव्हर झालेला आहे तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस प्लॉट थांबतो वय खातो गच्चा धरतो पाल्यात पाला गुततो वेळ घेतो वय खातो तिथनं सुरू केलं पाहिजे का लागणीपासून केलं पाहिजे तुमचं माझं वैयक्तिक मत मी ह्या प्लॉटवरून सांगू इच्छितो की हे जे तुमचं शेड्यूल आहे ही लागणीपासून घेतलेला अतिशय रिझल्ट चांगला आणि खालीवर प्लॉट होणार नाही आणि वय खाणार नाही. एक म्हणजे माल निघाला बाकीच्या बाबी आहेत त्या सगळ्याच गोष्टीसाठी शेड्यूल चांगला आहे म्हणजे हे शेड्यूल जर कुठल्याही शेतकऱ्यांनी वापरलं तर अगदी सोपी शेती म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही आणि आपण त्यासाठी सोपी शेती आणि जे काही रिझल्ट आहेत हे दावण्याचा एक प्रयत्न करत असताना आपण लोकेशन घेतोय आता पण तिथं खाली टी आहे बरं का पहिलं जे आता काय जे भगत सरांनी घेतलं असेल ती त्याच्या पुढे ही पहिली लाईन आहे पहिल्या लाईन मधलं ही वाट कडल आहे वाटाच्या कडचं आम्ही जे उभा राहिलोय ही दुसऱ्या लाईन मध्ये किती झाडापाशी मी अजून एकदा इथनं मुपून धावतो पाहिजे तर ही पहिलं झाड आहे ही दुसरं झाड आहे ही तिसरं झाड आहे ही तिसरं झाड आहे हे तिसरं झाड आहे हे चौथं झाड आहे म्हणजे ज्या लोकेशनला उभा आहे तिथंच उभा आहे तर तुम्ही अगदी जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी मन मोकळ्यापणाने सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून आपल्या कुर्टीच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुम्हाला लाभलेले आपले समाधान भगत सर टेंभुर्णीचे ह्यांच्याकडून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.